सर एक प्रश्न आहे मला. तुमच्याकडे देशी गाई आहेत, तुम्ही सांगता की देशी गाईचं दूध प्यायला पाहिजे, HFचं नाही प्यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देत आहेत देशी गाई पाळण्यासाठी. त्याचप्रमाणे तुमच्याकडे कावेरी आणि सोनाली या जातीच्या कोंबड्या आहेत, तर त्यात तुम्ही देशी कोंबड्या पाळा तर संगोपन करा असं का बरं सांगत नाही? ओके, हे दोन कंपॅरिझन खरं तर सायंटिफिकली चूक आहेत. आता बघ, देशी गाई आणि HF गाई किंवा जर्सी गाई यामध्ये बेसिक फरक हा आहे की या दोघांचे स्पीसीज वेगळे आहेत. म्हणजे काय की बॉस टॉरस ह्या HF आणि जर्सी गाई आहेत आणि बॉस इंडिकस हे सगळे आपल्या देशी गाई आहेत. त्याच्यामध्ये साहिवाल, गीर सगळ्या येतात. तर दोन कुळ वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का की चिंपांजी का ओरँगओटँग कोण चांगलं आहे? मग दोन्ही असं कंपॅरिझन. हे दोन वेगळे प्रकारची माकडं आहेत. ओके, पूर्ण जातीच वेगळ्या आहेत, जातच वेगळी आहे. तसं कंपॅरिझन झालं आहे. दोन देशी गाय आणि HF गाईंना कंपेअर. वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, प्राणीच वेगळे आहेत. पण कोंबड्यांमध्ये असं आहे का, तर कोंबड्यांमध्ये कावेरी घ्या, सोनाली घ्या किंवा ब्लॅक ॲस्ट्रोरप घ्या किंवा कुठलीही जात घ्या, या सगळ्या जाती ह्या गॅलस डोमेस्टिकस या एकाच स्पीसीज आहेत. कशाला? जसं होमोसेपियन्समध्ये आफ्रिकन्स आहेत, एशियन्स आहेत, कॉकेशियन्स आहेत, तसं कोंबड्यांमध्ये या पोटजाती आहेत. ओके, यांचं मिक्सचर झालेलं आहे. आता माझं असं म्हणणं आहे की गावठी ह्याच्यामध्ये काय झालं आहे, इनब्रीडिंग, इंटरब्रीडिंग असं खूप झालेलं आहे. कारण काय बघा, एका शेतकऱ्याकडे एक फ्लॉक आहे, तो बाहेरून वेगळे नर घेऊन येत नाही, त्याचीच तीच पिल्लं इंटरब्रीडिंग चालू आहे. ओके, त्यामुळे पहा त्यांचं अंड हे 35-40 ग्रॅमवर येऊन थांबलं आहे, एवढंच अंड आहे. ओके, त्याच्यातल्या म्हणजे त्या डोमेस्टिकेट झाल्या आहेत, त्या लोकल एन्व्हायरमेंटला खूप सूट झाल्या आहेत, पण त्यांचं ग्रोथ थांबली असं माझं मत आहे. आणि ह्या ज्या सगळ्या जाती आहेत ना, कावेरी, सोनाली, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर प्रॉपर ब्रीडिंग केलं जातं, तेव्हा नर बदलले जातात आणि अंड मोठं यावं, साईज वाढवावा ह्याच्यासाठी ब्रीडिंग केलं जातं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की 55 ते 60 ग्रॅमची अंडी तयार व्हायला लागली. आता माझ्याकडे 4 अंड्यांमध्ये 30 ग्रॅम प्रोटीन होऊन जातं. तेच 5.5 to 6 ग्रॅम प्रोटीनच देशी अंड्यांमध्ये आहे. मी खूप टेस्टिंग केलं त्याचं. तर मग तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला आणि क्वालिटीज बेटर आहेत बऱ्याचशा या ह्याच्यामध्ये. तुम्हाला काय हवं आहे की चांगलं प्रोटीन हवं आहे की नुसतंच एक फॅड हवं आहे की गावरान आहे माझ्याकडे, प्युअर गावरान. तर प्युअर गावरानमध्ये वंशावळ पण तुम्हाला माहीत नाही, इनब्रीडिंग झालेली हे आहे आणि सगळं आहे, तरी तुम्हाला ॲक्सेप्ट करेल. तर लक्षात येतं मी काय म्हणतो, हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये आपण एका स्पीसीजमधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज चेक करतो आणि ह्याच्यामध्ये आपण 2 स्पीसीज कम्पेअर करतो. त्यामुळे मी इथे देशीच खायला सांगतो दूध या गाईंचं, आणि तिथे मात्र मी एक्सपेरिमेंट करून ज्यांचं प्रोटीन जास्त आहे आणि वेट जास्त आहे ते 15 रुपये द्यायचे, तर एवढंच अंड का घ्यायचं? म्हणजे 30 ग्रॅमचं, 35-40 ग्रॅमचं, 55-60 ग्रॅमचं अंड का नाही घ्यायचं? ओके नाही? आणि चांगल्या बर्डचं, चांगल्या सशक्त बर्डचं का नाही घ्यायचं? बरोबर.